हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं मगाशीच, खूप वेळ झालं पण आता बसले होते अशीच. अं, सकाळी ना वायफाय चालत नव्हतं, त्यामुळे एक पण व्हिडिओ टाकला नाही. वायफाय बंद होतं. सांगायचं म्हणजे माणसाच्या हाताची नखं वाढली की आपण ती कापतो, पण बोट नाही ना कापत. डोक्याची केस वाढली की केस कापतो, पण मुंडकं नाही ना कापत. जे डोकं नाही ना कापत आपण, ते कट तर नाही ना करत केस वाढतात म्हणून. तसाच अहंकार वाढला ना, माणसाचा अहंकार वाढला, पैसा वाढला, श्रीमंती वाढली, आणि तर माणसाने ना एकच गोष्ट करतं माणूस, की नातं तोडतं. माहिती का? विरुद्ध वागतं. जे करायला नको ते करतं माणूस, आणि ज्या घटना घडायला नको ते घडतं. परक्या व्यक्तीसाठी, परक्या माणसांसाठी आपली प्रियजन सोडतात. माहिती का? आणि सोडतात बरं का, हे खरं आहे. म्हणतात ना, 4 दिन की जवानी आणि बाद में क्या अंधेरा, असं आहे ना, काहीतरी आहे बघा म्हणते. तसं असतं माणसाचं. असं आहे बघा, आयुष्यामध्ये ना माणसाच्या आजूबाजूला ना 4 चांगली माणसं असली ना, तर माणूस त्याचं गुण घेतो. आणि जर माणसाच्या आजूबाजूला जर घाणेरडी चांगली माणसं नसली ना, तर माणूस त्याप्रमाणेच वागतो. एवढं मात्र खरे, की ती मुलगी करतीये ना, मग मला काय झालं करायला? ती बाई करतीये ना, मग मला काय होतंय करायला? मी पण करणार. हा असं समज वाढत जातो, आणि मगच स्त्रिया फापल्या जातात. कारण का ती करते ना, तिला तर चांगलं चांगलं सगळं भेटते, मग मला का नाही? असं एकमेकीचं बघून हल्लीच्या स्त्रिया फार फापल्या आहेत. आणि त्यांचा अहंकार म्हणजे त्यांच्या अंगावर असणारी जवानी, 4 कमावणारे पैसे. आणि पैसा किती दिवस हो? थोडी ना ती सरकारी नोकरी, कायमची नोकरी. त्या नोकरीचा काही भरोसा आहे का? तेव्हा कशाच्या जीवावर उड्या मारतात काय माहिती बाबा, अहंकार कशावर करतात. माझ्या वडिलांनी तर सरकारी नोकरी होती, पण कधी त्यांनी अहंकार केला नाही. खूप नम्र होते, साधे होते, माहिती का? कधी त्यांनी घमंड नाही केली. आणि हल्लीचे लोक काय असे, त्यांना सरकारी नोकऱ्या पण नाहीत, तरी पण किती घमंड आहे ना. धन्य बाबा त्यांची. कशावर घमंड करतात काय माहिती. फॉर एव्हर जाणारं नाही येते, थोड्या दिवसासाठी म्हणून घमंड करतात.